नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. प्रार्थना जिच्यामुळे देव प्रसन्न होतो. आपण रोजच सर्वजण काही ना काही प्रार्थना करतो, देवपूजा करतो. का तर आपली एक श्रद्धा असते म्हणूनच. यावर एक बोधकथा आपण पाहूयात. एका गावामध्ये एक चांभार आणि एक धर्मगुरू होते. दोघेही आपापल्या पद्धतीने कार्यभाग करत होते. एकदा त्या दोघांनाही मरण आले. ते दोघेही वारले. चांभार अतिशय कष्टाळू होता. तो दिवसभर त्याच्याच कामामध्ये गडलेला असायचा. धर्मगुरू हा सतत प्रार्थना आणि ध्यानधारणेमध्ये मग्न असायचा. तो त्याच्याबद्दल, धर्मश्रद्धेबद्दल आणि पावित्र्याबद्दल प्रसिद्ध होता. चांभार आणि धर्मगुरू या दोघांचेही आत्मे स्वर्गाच्या मोती जडलेल्या द्वारापर्यंत पोहोचले. त्या चांभाराला लगेच स्वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला आणि त्या धर्मगुरूला मात्र थोडा वेळ थांबण्यास सांगण्यात आले. धर्मगुरू थोडा वेळ थांबला आणि मग संतापला. त्याने स्वर्गाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करणाऱ्या संत पीटर यांच्याकडे तक्रार केली. तुम्ही त्या चांभाराला लगेच स्वर्गात कसा काय प्रवेश दिलात? तो कधी चर्चमध्ये सेवेसाठी आला नाही, ना कधी त्याने प्रार्थना केली. आणि मी ज्याचं सारं आयुष्य जवळपास परमेश्वराच्या प्रार्थनेत आणि ध्यानामध्ये गेले, त्या माणसाला तुम्ही मात्र थांबायला सांगितले. हे योग्य आहे का? संत पीटर यांनी उत्तर दिले, तुम्हीच चुकत आहात. तो चांभार दररोज रात्री अंथरुणावर पडण्यापूर्वी देवाची एका ओळीत प्रार्थना करायचा. त्याच्या त्या एका ओळीच्या प्रार्थनेमुळे देव खूप प्रसन्न होत असे. त्या चांभाराची प्रार्थना काय असावी? आपण अंदाज लावू शकतो का? तर त्या चांभाराची अशी प्रार्थना असायची, हे देवा, मला तुझी प्रार्थना करण्यासही वेळ मिळत नाही. कृपया मला क्षमा कर. परमार्थामध्ये कर्मकांड आणि प्रार्थनेपेक्षा प्रामाणिकपणा फारच महत्वाचा असतो. त्यामुळे आपण कोणती प्रार्थना करतो, का करतो, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. प्रार्थना करण्यामध्ये आपला प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. प्रार्थना ही हृदयापासून केली पाहिजे, तर ती परमेश्वरापर्यंत पोहोचते. त्याचबरोबर आपण न रागवता राग व्यक्त करू शकतो का? यावर एक कथा पाहूयात. एका गावामध्ये एक नाग बऱ्याच लोकांना चावला आणि त्याने बऱ्याच लोकांचे प्राण घेतले. त्या गावातल्या गावकऱ्यांनी गावातल्याच एका सत्पुरुषाकडे तक्रार केली, ज्याच्यावर गावातल्या सर्व लोकांचा विश्वास होता की त्यांचे सर्व प्राण्यांवर नियंत्रण आहे. त्या सत्पुरुषाने सरळ नागालाच बोलवले आणि त्याला आज्ञा केली की कुणालाही चावायचं नाही. त्यानंतर त्या नागाने गावातील कुणालाही चावणे बंद केले, कारण गुरूंची आज्ञा होती. पण अशी वेळ की जेव्हा हा नाग शांत आणि काही न करता असायचा, तेव्हा लोक त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. अगदी लहान लहान मुलंही त्याला दगड फेकून मारू लागले. का तर हा नाग आता कुणालाही चावत नव्हता, फुतकरतही नव्हता. त्या त्रासलेल्या नागाला वाईट वाटायचे. त्याला वाटायचे, मला तर गुरूंनी आज्ञा दिली यांना चावायचे नाही म्हणून, आणि मी न चावता सुद्धा आता ही लोक मला खूप त्रास देतात. अगदी छोटी मुलंही मला खूप त्रास देतात. म्हणून तो नाग त्या सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला, तुमच्या आज्ञा आहे त्यामुळे मी कुणालाही चावत नाही, पण त्यामुळे हे गावातील लोक आणि त्यांची मुलंही मला खूप त्रास देत आहेत. मला आता जगणंही अशक्य झालं आहे. त्यावेळेस ते सत्पुरुष म्हणाले, तू काय करतो आहेस? मी कुणालाही चावत नाही, नाग म्हणाला. सत्पुरुष म्हणाले, तुला चावू नको अशी आज्ञा केली आहे, पण तू तुझा फणा तरी काढू शकतोस. म्हणजे तू न रागवता राग व्यक्त करू शकतोस. कारण मी तुला फक्त चावायचे नाही असे सांगितले आहे,
फुत्कारू नको असे कुठेही सांगितले नाहीये. आपण न रागवताही राग व्यक्त करू शकतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लहान मुलांविषयी आपण राग व्यक्त करतो तो. आपण त्यांना कधी कधी मारतोही, पण आपण खरोखरच त्यांच्यावर रागावत नाही. तसेच एखादा कर्मचारी किंवा वरिष्ठ त्यांच्या सहकाऱ्यांवर मनात कुठल्याही रागाची भावना न ठेवताही रागवू शकतं. त्याप्रमाणे आपणही राग व्यक्त करायचा, पण कसा हे या कथेतून आपल्याला समजू शकेल. धन्यवाद.